गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अकाउंटचा 14th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. ठीक आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं नीट लक्ष द्या. आत्तापर्यंत जे काय आपले प्रॉब्लेम झाले, आय थिंक 1 2 3 4 4 प्रॉब्लेम झालेत आपले, बरोबर ना. तर त्या 4 प्रॉब्लेममध्ये आपण जर्नल एंट्रीजचे प्रॉब्लेम बघतो आहे. तर तुम्हाला थोडंफार का होईना पण आता कळायला लागलं असेल की नक्की जर्नल एंट्रीजमध्ये किती कॉलम्स असतात. तर बाबा 5 कॉलम आखले जातात: डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट. म्हणजे निदान काय आखायचे हे तुम्हाला माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आखल्यानंतर एंट्री कशी तयार केली जाते की जेव्हा एखादं वाक्य दिलं जातं तुम्हाला, मग ते वाक्य वाचून त्याच्यावरनं 2 अकाउंट्स कुठले तयार होतात, कुणाला डेबिट दिलं जातं, कुणाला क्रेडिट दिलं जातं, हे कसं ठरवायचं, बरोबर ना. तुमचे रूल्स पाठ झाले असतील, असं सगळ्या गोष्टी मी ॲज्युम करतो की तुम्हाला समजतात आहे. म्हणजे तुमचे रूल्स पाठ आहेत असं मला वाटतं. ॲक्च्युली आपली बॅच नाही की बाबा तुमचं पाठांतर मी लगेच इमिजिएटली समोरासमोर घेऊन क्लिअर केलं असतं. पण आता बॅच नाही, ऑनलाईन शिकवतो, त्यामुळे मी असं ॲज्युम करतो की तुमचं रूल्स पाठ आहेत. कारण काय आहे, या आठवड्यापासून मी जे प्रॉब्लेम स्टार्ट करतो आहे हे मोठे प्रॉब्लेम आहेत. म्हणजे आत्तापर्यंत जे आपण 4 प्रॉब्लेम बघितले ते बेसिक प्रॉब्लेम होते, किरकोळ होते. ते जर जमत असतील तर नक्कीच तुम्हाला आजचे पण प्रॉब्लेम कळतील किंवा ह्याच्या पुढचे प्रॉब्लेम पण तुम्हाला नक्कीच समजतील. पण ह्याच्या अगोदरचे बेसिक प्रॉब्लेममध्ये जर तुम्हाला डिफिकल्टीज असतील किंवा तेच जर बऱ्यापैकी तुम्हाला कळले नसतील, तर मग कदाचित तुम्हाला हे पुढचे प्रॉब्लेम डिफिकल्ट वाटतील. त्यामुळं माझं म्हणणं तेवढंच आहे, जर पहिले प्रॉब्लेम कळले नसतील तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओ पॉज करा. अगोदरचे जेवढे प्रॉब्लेम झाले 4 प्रॉब्लेम ते परत एकदा रिवाईज करा. व्यवस्थित व्हिडिओ बघून घ्या, मगच आजच्या व्हिडिओला सुरुवात करा. कारण आजपासून आपले थोडेसे डिफिकल्ट प्रॉब्लेम किंवा थोडेसे मोठे प्रॉब्लेम म्हणायला हरकत नाही, पण आजचे प्रॉब्लेम जरा IMP प्रॉब्लेम आजपासून स्टार्ट होतात आहेत. मी तुम्हाला व्हिडिओ स्टार्ट होण्यापूर्वीच तुम्हाला प्रॉब्लेमचं स्क्रीनशॉट दरवेळी सेंड करतो. पण आज तुम्ही नीट बघितलं असेल, मी स्क्रीनशॉट नाही, प्रॉब्लेमची PDF फाईल सेंड केली, बरोबर ना. त्याच्यावरूनच काय काय जणांनी तो साहजिक आहे, सगळ्यांनीच मी नेहमी व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्हाला सांगत असतो की मी व्हिडिओ अपलोड करतो तोपर्यंत तुम्ही काय करा, जो मी प्रॉब्लेम शेअर केला आहे ग्रुपवर तो पहिल्यांदा नोट डाऊन करत जा. मग नोट डाऊन करतानाच कळलं असेल की अरे इतके दिवस सर सिंगल स्क्रीनशॉट पाठवते ते, आज सरांनी PDF फाईल का पाठवली, कारण स्क्रीनशॉट एक नाही आहे, 2 आहेत. कळलं असेल ना तुम्हाला. म्हणजे 2 असल्यामुळं मी PDF फाईल त्याची क्रिएट करून मी तुम्हाला सेंड केले. म्हणजे थोडक्यात काय, प्रॉब्लेम लिहिताच तुम्हाला कळलं असेल की अरे प्रॉब्लेम केवढा मोठा आहे, बरोबर ना. मग त्यामुळंच साहजिक आहे, प्रॉब्लेम मोठा असल्यामुळं IMP तर प्रॉब्लेम आहेच आणि असेच प्रॉब्लेम तुम्हाला कॉलेजला 15 मार्काला. कारण बऱ्याच जणांना म्हणण्यापेक्षा 100% तुम्ही सगळ्या जणांना कॉलेजची जेव्हा एक्झाम असेल तेव्हा जर्नल हे टॉपिक असणार आहे. बट डिपेंड ऑन युअर कॉलेज. दॅट मीन्स काय काय जणांच्या कॉलेजमध्ये 10 मार्काला असेल, काय काय जणांच्या कॉलेजमध्ये 15 मार्काला पण टाकतील. ते कॉलेजवर डिपेंड असतं. मग ज्यांच्या कॉलेजमध्ये 10 मार्काला असेल त्यांना बाबा ठीक आहे, त्यांना बेसिक प्रॉब्लेम, छोटा प्रॉब्लेम, सोप्पा प्रॉब्लेम टाकू शकतील. पण ज्यांच्या कॉलेजमध्ये 15 मार्क्सला जर जनरल असेल 15 मार्काला, तर त्यांना असे मोठे प्रॉब्लेम टाकण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. तर त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या. प्रॉब्लेम मोठा असल्यामुळं नीट बघा, नीट ऐका मी काय सांगतो आहे. प्रॉब्लेम मोठा असल्याने एका लेक्चरमध्ये तो सॉल्व करता येणार नाही. किंवा एका लेक्चरमध्ये जरी मी घ्यायचा प्रयत्न केला तरी त्याला 1 तासापेक्षा जास्त वेळ लागेल. आणि एवढा मोठा व्हिडिओ मला स्वतः अपलोड करून तुम्हाला सेंड करायला जमणार नाही. त्यामुळं आजपासनं जेवढे व्हिडिओज असतील, बरोबर, मी काय बोलतो नीट लक्ष द्या. आजपासनं जेवढे व्हिडिओज असतील ते 2 ग्रुपमध्ये, 2 पार्टमध्ये डिवाईड होतील. म्हणजे अर्धा प्रॉब्लेम मी आजच्या लेक्चरमध्ये आणि अर्धा प्रॉब्लेम मी उद्याच्या लेक्चरमध्ये शिकवणार आहे. त्यामुळं तुम्हाला दोन्ही लेक्चर कंपल्सरी व्यवस्थित बघावे लागणार आहेत. व्यवस्थित लक्ष देईल, कारण आजचे प्रॉब्लेम आजपासूनचे IMP पण आहेत, मोठे पण आहेत. ठीक आहे. चला मग सुरुवात करू. प्रॉब्लेम नंबर 5. तुम्हाला मी PDF फाईल सेंड केली ती, पण मी सॉल्व करताना तुम्ही बघू शकता तोच प्रॉब्लेम मी 2 पेजवर घेतलेला आहे. बघा ना, म्हणजे मी ह्या फर्स्ट पेजवर जर तुम्हाला दिसतं ते 18 तारखेपर्यंतचे ट्रान्झॅक्शन घेतलेत. 1 4 7 10 12 15 18 18 तारखेपर्यंतचे घेतलेत. आणि सेकंड पेजवर जर बघितला तर 20 22 24 26 28 30, म्हणजे थोडक्यात 6 ट्रान्झॅक्शन मी फर्स्ट पेजवर घेतलेत आणि 6-7 ट्रान्झॅक्शन मी सेकंड पेजवर घेतलेत. म्हणजे अर्धा प्रॉब्लेम डिवाईड केला आहे. त्यामुळं तुम्हाला पण समजायला सोपं जाईल. नीट लक्ष द्या.
मी एकदमच मोठा प्रॉब्लेम तो जर घ्यायचा प्रयत्न केला तर वेळ तर भरपूर लागेलच, पण ते तुम्हाला कळायला पण अवघड जाईल. त्यामुळं आपण एक काम करू, हे जे 18पर्यंतचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याचा व्हिडिओ आज आपण शेअर करू. म्हणजे आज मी फक्त 18 तारखेपर्यंतचे ट्रान्झॅक्शन तुम्हाला शिकवतो आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नेक्स्ट जे रिमेनिंग ट्रान्झॅक्शन आहेत 20पासून 30पर्यंतचे जे ट्रान्झॅक्शन ते उद्याच्या लेक्चर्समध्ये होतील. ठीक आहे, नक्की कळले? चला मग सुरुवात करू. थोडेसे ट्रान्झॅक्शन्स आता तुम्हाला मोठे पण दिसतील, थोडेसे वेगळे पण दिसतील, की असे ट्रान्झॅक्शन की जे आजपर्यंत बघितलेले पण नव्हते. ओके, तर व्यवस्थित लक्ष द्या. चला मग सुरुवात करू. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अमेय ट्रेडिंग कंपनी. नाव दिलेलं आहे त्यांनी कंपनीचं, अमेय ट्रेडिंग कंपनी. तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आखून तयार आहात ना? आता आखून पण 2 पेजवर ठेवा. म्हणजे पहिल्या पेजवर जसं आपण नेहमीप्रमाणे इन द बुक्स ऑफ कंपनीचं नाव टाकले, अमेय ट्रेडिंग कंपनी, 5 कॉलम आखून ठेवलेले आहेत. डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट. असेच 5 कॉलम दुसऱ्या पेजवर पण आखून ठेवा सेम. का बरं? कारण आता एक पेज पुरणार नाही आहे आपल्याला. किंवा इतके दिवस पण तुम्हाला माहिती होतं भरपूर जणांना, किंवा ह्याच्या अगोदर पण तुम्हाला एक पेज पुरलं नसेल, तर माझं म्हणणं आहे किमान 2 पेज किंवा 3 पेज आखून ठेवले तरी चालतील, कारण प्रॉब्लेम मोठा आहे. ओके, चला मग सुरुवात करू. फर्स्ट ट्रान्झॅक्शन. पहिला ट्रान्झॅक्शन थोडासा चेंज केला आहे. बघा काय दिलं त्यांनी. एक मिनटं. चला वाचू आपण काय दिलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, कंपनीचं नाव काय होतं? अमेय ट्रेडिंग कंपनी. म्हणजे अमेय त्या साहजिक आहे, अमेय ओनर असणारे, मालक असणारे. मग तेच दिले बघा फर्स्ट ट्रान्झॅक्शनमध्ये. काय दिलं? पहिलं वाक्य, अमेय स्टार्टेड बिझनेस. की तो जो कोण अमेय मालक आहे त्यांनी काय केलं? स्टार्टेड बिझनेस. 1 एप्रिलला बिझनेसला सुरुवात केली. मग सुरुवात करताना त्यांनी काय काय आणलं आहे घरातनं? तर नीट बघा पुढं काय दिलं आहे. कॅश ₹2 लाख. त्यांनी 2 लाख रुपये कॅश आणली बिझनेससाठी. बिल्डिंग ₹2 लाख. 2 लाखाची बिल्डिंग आहे त्याच्याकडं. अँड सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी कॅश पण आणली, बिल्डिंग पण आणली. अँड बॉरोड हा शब्द महत्त्वाचा आहे. बॉरोड म्हणजे ब्रॅकेटमध्ये मराठीमध्ये लिहायचं असेल तर बॉरोड मीन्स उसने घेतले, लोन टेकन. कुणाकडनं उसने घेतले तर त्याला बॉरोड म्हणतात, बरोबर ना? बॉरोड लोन फ्रॉम राकेश. आता राकेश कोण आहे? राकेश कुणाचंही, त्याच्या मित्राचं, त्याच्या भावाचं, कुणाचं तरी नाव असू शकतं. असं समजू की मित्र आहे, की बाबा राकेश नावाचा त्याचा मित्र आहे. त्या राकेशकडून काय घेतले? बॉरोड लोन फ्रॉम राकेश. त्यांनी थोडेसे पैसे त्याला कमी पडत होते. किती? ₹50,000, 50,000 रुपये त्याला कमी पडत होते बिझनेससाठी. म्हणून ते 50,000 अमेयनी काय केलं? त्याचा जो मित्र होता राकेशकडनं बॉरोड लोन्स म्हणजे कर्ज घेतलं. म्हणजे थोडक्यात उसने घेतले. राकेशकडनं 50,000 रुपये उसने घेतले. ओके, मग नीट बघा ह्याच्यात कुठले कुठले अकाउंट तयार होतील. तिने बिझनेस स्टार्ट करताना काय काय आणलं? तर सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी कॅश आणली. किती कॅश आणली? तर तुम्ही म्हणताल सर 2 लाख रुपये कॅश आणली. बरोबर आहे, पण त्यांनी 2 लाख नाही कॅश आणली. त्यांनी 2,50,000, 2.5 लाखाची कॅश आणली. 2,50,000. कसं काय? तर तुम्ही म्हणताल नाही सर इथं तर 2 लाख आहे. हो, 2 लाखच इथं दिसते, पण त्यांनी 50,000 उसने का होईना, मित्राकडनं का होईना, पण ते 50,000 काय आहे? कॅशच आणली ना. मग टोटल जर केली तर त्यांनी 2.5 लाख रुपये, 2,50,000ची काय आणली? कॅश आणली. त्यामुळं फर्स्ट एक अकाउंट तयार होईल, कॅश अकाउंट. आणि दुसरं म्हणजे अजून काय आणलं? त्यांनी बिल्डिंग पण आणली. म्हणजे 2 अकाउंट तयार होतील. कुठली कुठली 2 अकाउंट तयार होतील? एक म्हणजे कॅश अकाउंट आणि दुसरं म्हणजे बिल्डिंग अकाउंट. बरोबर आहे ना? कॅश अकाउंट, बिल्डिंग अकाउंट. दोघांना काय देताल? ते नंतर देऊ आपण. कॅश अकाउंट, बिल्डिंग अकाउंट. आणि तिसरं एक अकाउंट कुठलं तयार होईल? तर तिसरं अकाउंट एक तयार होईल ते म्हणजे कॅपिटल अकाउंट. का बरं? कारण बिझनेस स्टार्ट करताना जे आणता, किंवा मी बोललेलोच आहे पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये, जेव्हा स्टार्टेड बिझनेस किंवा कमेन्स बिझनेस असा शब्द दिसला की कंपल्सरी कुठला अकाउंट? कॅपिटल अकाउंट. ओके, मग तुम्ही म्हणताल सर हे आम्हाला माहिती आहे, कॅश अकाउंट जे आणलं जातं त्याला आपण त्याचं अकाउंट तयार होतं. म्हणजे कॅश आणली, बिल्डिंग आणली, त्यामुळे कॅश अकाउंट, बिल्डिंग अकाउंट. आणि बिझनेस स्टार्ट केला म्हणल्यावर कॅपिटल अकाउंट. हे आम्हाला पण माहिती आहे, पण नीट लक्ष द्या. त्यांनी कॅश किती आणली? 2 लाख.
2 लाख नाही, 2,50,000, 2.5 लाख. स्वतःचे 2 लाख घरातनं आणलेत आणि 50,000 कुणाकडनं घेतलेत? राकेश नावाचा जो मित्र होता त्याच्याकडनं घेतलेत. बिल्डिंग पण आणली. बिल्डिंगची अमाऊंट किती होती बघा बरं, एक मिनटं. अरे बापरे, हां, बिल्डिंगची अमाऊंट किती होती? बिल्डिंगची अमाऊंट बघा किती होती? 2 लाख होती. म्हणजे त्यांनी बिल्डिंग पण आणली 2 लाखाची. मग टोटल बघा बरं किती झाले? कॅश 2.5 लाख, बिल्डिंग 2 लाख, म्हणजे टोटल किती झाले हो? 4,50,000, 4,50,000 कॅपिटल झालं असं तुम्ही म्हणताल. पण नीट बघा, हे 4,50,000 जे काय आणलेत ह्यातले 50,000 स्वतःचे नाहीत, मित्राचे आहेत. म्हणजे कॅपिटल 4 लाख आहेत, पण 50,000 मात्र कुणाकडनं आणलेत? राकेशकडनं आणलेत. मग ते उसने आहेत ना, मग ते उसनेत म्हणल्यावर राकेशला कधी ना कधी परत करावे लागतील. म्हणल्यावर अजून एक अकाउंट ओपन होईल, राकेश लोन अकाउंट. राकेशकडनं लोन घेतलं आहे म्हणल्यावर एक नवीन अकाउंट तयार होईल, राकेश लोन अकाउंट. म्हणजे टोटल 4 अकाउंट तयार होतात. ते कुठले कुठले? कॅश अकाउंट, बिल्डिंग अकाउंट, कॅपिटल अकाउंट, राकेश लोन अकाउंट. त्यातलं कॅश आणि बिल्डिंग रिअल आहेत कारण वस्तू आहेत, आणि कॅपिटल आणि राकेश पर्सनल आहेत कारण ती नावं आहेत. बरोबर आहे ना? मग आपण कुणावर कॉन्सन्ट्रेट करू? रिअलवर कॉन्सन्ट्रेट करू. कॅश अँड बिल्डिंग काय? बिझनेस स्टार्ट करताना हे सगळं घरातनं आणलं म्हणजे कॅश आणि बिल्डिंगला काय जाईल? डेबिट जाईल. मग आता नीट बघा ह्याची एंट्री कशी करायची, नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू? प्रॉब्लेममध्ये डेट टाकू. घ्या पेन उचला, डेट टाकताल 2019 एप्रिल, 2019 एप्रिल. ओके, फर्स्ट 1 तारीख. ओके, एंट्री काय होईल बघा, लक्ष द्या. एंट्री काय होईल? कॅश अकाउंट डेबिट, अमाऊंट टाकताल 2,50,000, 2,50,000. हे 2,50,000 कुठून आलेत नक्की कळलं? 2 लाख स्वतःची कॅश, स्वतःच्या घरातून आणले, आणि 50,000 उसने आणले राकेशकडून, मग ती पण कॅशच झाली. म्हणून टोटल 2,50,000, 2,50,000 कॅश अकाउंट डेबिट. त्याचप्रमाणे त्यांनी बिल्डिंग सुद्धा आणली, त्यामुळे बिल्डिंग अकाउंट डेबिट. बिल्डिंगची अमाऊंट किती होती बाबा? बिल्डिंग होती 2 लाख, बिल्डिंग अकाउंट डेबिट 2 लाख. ओके, कॅश अकाउंट डेबिट, बिल्डिंग अकाउंट डेबिट, दोघा जणांना डेबिट दिलं कारण डेबिट वॉट कम्स इन टू. क्रेडिट पण दोघांना जाईल, एक जाईल टू राकेश लोन अकाउंट. राकेशला अपॉस्ट्रोफी एस लावायचे, राकेश लोन अकाउंट 50,000, आणि टू कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट कसं काढताल? कॅपिटलची अमाऊंट कशी काढणार? तर ह्या दोघांची टोटल जर केली 2,50,000 आणि 2 लाख, किती होती लो? 4,50,000, म्हणजे 4.5 लाख, 4,50,000. आणि त्यातनं हे 50,000 काय करताल? मायनस करताल, म्हणजे कॅपिटल येईल 4 लाख. नीट जर केलं तर इकडं पण बघा दोघांची टोटल 4.5 झाली, 4,50,000, आणि इकडं पण बघा क्रेडिटला सुद्धा दोघांची टोटल 4.5. बरोबर दोन्ही साईडचे टोटल मॅच झाले पाहिजे. नक्की कळलंय? सगळ्यात महत्त्वाचं, आजपर्यंत आपण जेव्हा कॅपिटलची एंट्री करायचो त्यामध्ये सगळ्यांना डेबिट यायचं आणि एक क्रेडिट मात्र एकट्यालाच असायचं कॅपिटलला. पण आज नवीन एक क्रेडिट वाढलं, राकेश लोन. कारण आज बिझनेस स्टार्ट करताना स्वतःच्या घरातनं पण पैसे आणलेत आणि मित्राकडनं पण पैसे उसने घेतले, त्यामुळे मित्राचे पैसे त्याला द्यावे लागतील, म्हणून राकेशला क्रेडिट आलं. ओके, नॅरेशन लिहिताल, बिंग स्टार्टेड बिझनेस विथ, बिझनेसला सुरुवात केली कशाने? स्टार्टेड बिझनेस विथ कॅश आणली, अजून बिल्डिंग सुद्धा आणली, अँड राकेश लोन. राकेशला अपॉस्ट्रोफी एस लावतात. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, बिल्डिंग अँड राकेश लोन. बिझनेस स्टार्ट करताना एवढ्या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. नक्की कळलं? ओके,
फर्स्ट एंट्री कंप्लीट झाली. एंट्री कंप्लीट झाली म्हणल्यावर काय करतो आपण, पर्टिक्युलर्समध्ये अंडरलाईन मारतो. नक्की कळलं? पहिलीच एंट्री जरा साजे की मी म्हणलो ना, आजपासून प्रॉब्लेम डिफिकल्ट पण आहेत आणि डिफरंट पण आहेत, वेगळे पण आहेत. त्यामुळं पहिल्याच एंट्रीमध्ये तुम्हाला काय वेगळं आहे ते कळलं असेल. ओके, चला मग सेकंड एंट्री बघू आपण. नेक्स्ट चला, 1 तारीख झाली. आता त्याच्या पुढे 4 तारीख. 4 तारखेची एंट्री मात्र मी सांगायची गरज नाही, ती तुम्हाला जमती किंवा ती सोपी आहे. काय दिले बघा 4 तारखेला नेक्स्ट एंट्री, डिपॉझिटेड कॅश इन टू देना बँक. की आपल्या बँकेचं नाव दिलं त्यांनी, देना बँक. पण डिपॉझिटेड कॅश, डिपॉझिटेड म्हणजे काय हो, भरणे, पेड कॅश. की आपण देना बँकेत गेलो आणि तिथं जाऊन कॅश भरली. किती कॅश भरली? 50,000, 50,000 रुपये बँकेत जाऊन भरले. ओके, मग ह्याच्यामध्ये 2 अकाउंट तयार होतील. कुठले कुठले 2 अकाउंट तयार होतील? तर सगळ्यात महत्त्वाचं कुठले कुठले शब्द आले त्यामध्ये, तर एक कॅश शब्द आला आहे म्हणल्यावर कॅश अकाउंट, आणि दुसरं देना बँक अकाउंट. ओके, मग चला 2 अकाउंट तयार होतील. कुठले कुठले? एक कॅश अकाउंट आणि एक देना बँक अकाउंट. कॅश अकाउंट कशात जातो? कॅश अकाउंट जाईल रिअलमध्ये, कारण ती वस्तू आहे. आणि देना बँक कशात जाईल? पर्सनलमध्ये, बिकॉज ते नेम आहे, नाव आहे बँकेचं. आपण रिअलवर कॉन्सन्ट्रेट करू. डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. बरोबर ना? आलं की डेबिट, गेलं की क्रेडिट. मग बँकेत जर पैसे भरले, आपण जर बँकेत जाऊन पैसे भरले, मग भरले म्हणल्यावर आपल्याकडनं कॅश आली का गेली? बरोबर आहे, भरले म्हणल्यावर बँकेत पैसे भरले म्हणल्यावर आपल्याकडनं कॅश गेली. क्रेडिट वॉट गोज आउट, कॅशला क्रेडिट देताल. आणि कॅशला क्रेडिट म्हणल्यावर देना बँकला राहिलेल्याला ऑपोजिट डेबिट जाईल. बरोबर ना? मग एंट्री कशी लिहिताल? डेबिट कुणाला आहे? देना बँकेला ना. मग एंट्री लिहिताना डायरेक्ट ज्याला डेबिट आहे, चला मग एंट्री लिहू. पहिलं डेट टाकताल 4 तारीख. बरोबर ना? कशी एंट्री लिहिताल? डेबिट कुणाला होतं? देना बँक अकाउंट डेबिट. ज्याला डेबिट असेल त्याला आपण पहिलं लिहितो, देना बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. देना बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कॅशला क्रेडिट का आलं आहे? कारण बँकेत पैसे भरले म्हणले आपल्यावर कॅश, म्हणजे आपली कॅश गेली, म्हणून क्रेडिट वॉट गोज आउट, कॅशला क्रेडिट आले. किती होती अमाऊंट हो? कॅशची अमाऊंट किती होती? कॅशची अमाऊंट होती 50,000, 50,000. मग टाका दोन्हीकडं. डेबिट अमाऊंटमध्ये पण लिहिताल 50,000 आणि क्रेडिट अमाऊंटमध्ये पण लिहिताल 50,000. दोन्हीकडे लिहिताल 50,000 50,000. नॅरेशन बिंग, कुठला ट्रान्झॅक्शन होता? तर बिंग डिपॉझिटेड कॅश. काय केलं आहे आपण? डिपॉझिटेड कॅश, पैसे भरलेत. कुठं भरलेत? इन टू बँक. नुसतं बँक म्हणा, देना बँक कशाला वर लिहिले ना, देना बँक, मग इथं कशाला लिहिताय परत? डिपॉझिटेड कॅश इन टू बँक. बँकेत 4 तारखेला 50,000 रुपये भरले. चला, ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाला. पर्टिक्युलर्समध्ये अंडरलाईन मारताल. 4 तारीख झाली आपली. नक्की कळले? हे सोपं होतं आणि हे नेहमीच होतं, त्यामुळे हे तुम्हाला माहिती आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघू आपण. 4 नंतर पुढं आता 7 तारीख बघू. ओके, बघा काय दिले 7 तारखेला. आता नीट लक्ष द्या, आता इम्पॉर्टंट आहे. काय दिले बघा 7 तारखेला? परचेस कम्प्युटर फ्रॉम ब्रिजेश. ब्रिजेश म्हणजे कुठला तरी दुकानदार असेल, बरोबर, किंवा आपला सप्लायर असेल, आपण ज्याच्याकडनं माल परचेस करतो, बरोबर आहे, दुकानदार म्हणू आपण. परचेस कम्प्युटर फ्रॉम ब्रिजेश, की त्या ब्रिजेशकडनं आपण कम्प्युटर परचेस केला आहे. कितीचा? तर ऑफ ₹30,000. 30,000चा कम्प्युटर परचेस केला आहे. पण नीट बघा, पहिल्यांदाच आलं आहे @18% GST. 18% GST लावून तो कम्प्युटर परचेस केला आहे. म्हणजे थोडक्यात GST लावला म्हणल्यावर आपले तेवढे पैसे जास्त गेले का कमी गेले? आता सगळ्यात महत्त्वाचं GST म्हणजे काय? GSTचा फुल फॉर्म गुड्स सर्व्हिस टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता हे डिटेलमध्ये मी सांगायची गरज नाही. तुम्हाला 11वीला GST येणार होतं, म्हणूनच तुम्हाला 10वीला मॅथ्समध्ये ते टॉपिक होतं ना. GST हे नवीन शिकवण्याची तुम्हाला गरज नाही. म्हणूनच मागच्या वर्षी तुम्हाला 10वीमध्ये शिकतानाच
तुम्हाला त्यामध्ये जी एस टीचं सगळं एक्सप्लेनेशन झालेलं आहे. मी सांगणार आहे परत एकदा, पण तुम्हाला कळलं असेल की अरे दहावीत आपल्याला मॅथ्समध्ये हे टॉपिक का होतं. तर त्यामागचं रिझन की तुम्हाला 11वीत अकाउंट्सला लागणार होतं, म्हणूनच तुम्ही 10वीत शिकून घेतलं ते. ओके. मग जी एस टी म्हणजे टॅक्स, म्हणजे तेवढे पैसे आपले थोडक्यात 18% काय गेले, जास्त गेले. 30,000चा कम्प्युटर आता महाग बसला आणि जे काय टोटल पैसे झाले असतील ना, ती सगळी पेमेंट काय केलं, पेड बाय चेक. त्या ब्रिजेशला त्याचे पैसे देऊन टाकले. कसे देऊन टाकले, पेड बाय चेक. चेक देऊन टाकला त्याला डायरेक्ट. मग ह्याच्यात कुठले कुठले अकाउंट तयार होतील, तर आपण काय परचेस केलं आहे, कम्प्युटर परचेस केला आहे, बरोबर आहे. आणि पेमेंट कसं केलं आहे, चेक म्हणल्यावर कुठला अकाउंट हो, बँक. मग 2 अकाउंट तयार होतील, एक म्हणजे कम्प्युटर अकाउंट आणि एक चेक म्हणजे बँकेचं नाव वर दिलं होतं, देना बँक अकाउंट. ओके. चला मग लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. 2 अकाउंट तयार होतील, कुठले कुठले, एक म्हणजे कम्प्युटर अकाउंट आणि दुसरं म्हणजे देना बँक अकाउंट. नीट लक्ष द्या आता. ते जी एस टीचं नंतर सांगतो मी, पहिल्यांदा एवढं तर कळलं तुम्हाला. 2 अकाउंट्स कुठले कुठले तयार होतील, एक कम्प्युटर अकाउंट आणि एक देना बँक अकाउंट. ओके. आता नीट लक्ष द्या. प्रॉब्लेममध्ये जी एस टी होता. जी एस टीचा फुल फॉर्म काय, जी म्हणजे गुड्स, एस म्हणजे सर्व्हिस आणि टी म्हणजे टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. कुठलीही वस्तू खरेदी केली की ती वस्तू खरेदी करताना त्याच्यावर गव्हर्नमेंट टॅक्स लावतात, त्याला जी एस टी म्हणतात, बरोबर आहे. आता तुम्हाला एवढं तर आठवत असेल, 10वीमध्ये तुम्हाला आठवत असेल, जी एस टीचे 2 प्रकार असतात. एक असतो एस जी एस टी, स्टेट जी एस टी, आणि एक असतो सी जी एस टी. सी म्हणजे काय, सेंट्रल. म्हणजे तुम्ही जो 100 रुपयाची वस्तू परचेस केली, लक्ष द्या, 100 रुपयाची वस्तू परचेस केली, त्याच्यावर 18% म्हणजे 18 रुपये तुम्हाला काय भरायला लागतो, जी एस टी भरावा लागतो. पण त्या 18 रुपयाचे 2 भाग केले जातात. 9 रुपये जातात एस जी एस टी म्हणजे राज्याला, एस म्हणजे स्टेट, राज्याच्या म्हणजे मुख्यमंत्र्याला जातात असं ॲज्युम करू. आणि सी जी एस टी म्हणजे सेंट्रल म्हणजे प्राईम मिनिस्टर, पंतप्रधानाला जातात 9 रुपये. त्यांना स्वतःला नाही, स्टेट गव्हर्नमेंटला जातात. मी मुद्दाम मुख्यमंत्री, पंतप्रधान असे शब्द वापरतो, बरोबर आहे. नक्की लक्षात आलं तर, हे आठवतं आहे, 10वीत आपल्याला झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात जी एस टी शब्द जेव्हा जेव्हा वापरतील, जी एस टीचे आपल्याला 2 पार्ट करायचे आहेत, एस जी एस टी आणि सी जी एस टी. आणि त्यात पण 2 प्रकार असतात, इनपुट आणि आउटपुट. इनपुट म्हणजे काय, एखादी वस्तू खरेदी करताना जेव्हा जी एस टी भरावा लागतो ना, म्हणजे नीट लक्ष द्या, आपण 100 रुपयाचा कॉम्प्युटर परचेस केला आहे, त्याच्यावर 18% जी एस टी असेल. 18% म्हणजे 9 रुपये एस जी एस टी, 9 रुपये जी एस टी. म्हणजे ह्याचा अर्थ टोटल तर कॉम्प्युटर कितीला पडला, त्याची प्राईज होती 100 रुपये, त्या 9 रुपये लागला एस जी एस टी, 9 रुपये लागला सी जी एस टी. ह्या 9 रुपयाला तुम्ही काय म्हणणार, इनपुट म्हणणार. का बरं इनपुट, कारण तुम्ही तो कॉम्प्युटर परचेस केला आहे, परचेस करताना तुम्हाला त्या कॉम्प्युटरचे 100 रुपये तर भरावे लागणारच आहे, इनपुट. त्याच्याच जोडीला तुम्हाला हे 9 रुपये एस जी एस टी, सी जी एस टी पण भरावे लागणार आहे. मग तो तुमचा काय झाला, तो तुमचा लॉस झाला, त्याला डेबिट द्या. का बरं डेबिट, कारण तेवढे पैसे तुमचे जास्त चालले आहेत. आणि आउटपुट म्हणजे काय, हाच कॉम्प्युटर जेव्हा तुम्ही विकला, तर विकताना समोरच्याकडनं जे होतं काय आता फॉर एक्झाम्पल हाच कम्प्युटर तुम्ही समजा 100 रुपयाला विकला, तर विकताना साहजिक आहे, तुम्ही ज्या कस्टमरला तो विकताना त्याच्याकडनं किती घेताल, 118 घेताल. कसे काय 118 घेताल, 100 रुपये कम्प्युटरचे, सी जी एस टी, एस जी एस टी 9 रुपये. तेव्हा त्याला म्हणायचं आउटपुट सी जी एस टी, आउटपुट एस जी एस टी. म्हणजे इनपुट आणि आउटपुट असे पण 2 प्रकार आहेत. जर नाही लक्षात राहिलं इनपुट आउटपुट, तर ते शब्द न वापरले, नुसतं सी जी एस टी, एस जी एस टी लिहिलं तरी चालेल. मग मी डिटेलमध्ये सांगितलं, पण मी पण लिहिताना ते शब्द वापरणार नाही. ओके. मग आता नीट लक्ष द्या, मी काय बोलतो आहे. वर येऊ प्रॉब्लेममध्ये. 2 अकाउंट ओपन झाले ते आपले, कुठले कम्प्युटर आणि देना बँक. त्यातलं कम्प्युटर काय आहे, रिअल आहे म्हणजे याचा अर्थ वस्तू आहे, बरोबर ना. कम्प्युटर तर रिअल आहे. आणि देना बँक काय आहे, पर्सनल आहे. का बरं, नाव आहे ते. मग आता मला सांगा, परत एकदा ट्रान्झॅक्शन वाचू. काय वाक्य होतं, परचेस कॉम्प्युटर. बस मी पुढचं वाचत नाही, ते पहिले 2 शब्द वाचतो.
परचेस कम्प्युटर खरेदी केला म्हणल्यावर आपल्याकडं आला का गेला? हां, मग खरेदी केला म्हणल्यावर आपल्यावर आला म्हणल्यावर कम्प्युटरला काय देताल? डेबिट देताल. आणि कम्प्युटरला डेबिट म्हणल्यावर देना बँकेला काय जाईल? देना बँकेला क्रेडिट जाईल. बरोबर, एवढं तर कळलं नक्की. सर कम्प्युटर परचेस केला म्हणल्यावर डेबिट वॉट कम्स इन, आपल्याकडं तो आला. पण नीट बघा त्याची अमाऊंट किती होती हो कम्प्युटरची? अमाऊंट होती 30,000. पण त्याच्यावर 18% काय भरला आहे? GST पण भरला आहे. मग इथं मी रफमध्ये दाखवतो. पहिले एक काम करू, 30,000वर 30,000 इंटू 18% ना. 18% म्हणजे काय? 18/100. 18% मीन्स 18/100. मग मी पहिली अमाऊंट लिहिली कम्प्युटरची 30,000 आणि त्याच्यावर आता मी 18% काढतोय. 0 काय होतील? कॅन्सल होतील. मल्टिप्लाय करा 300 इंटू 18. दोघांचा मल्टिप्लाय जर केला 0 आहे तसे 18 3 54. म्हणजे किती आलं आन्सर? 5,400. 5,400 हा झाला GST टोटल. आता त्याचे दोन भाग करा, हाफ करा. 5,400च्या हाफ किती होतील? 5,400च्या हाफ केले तर 2,700 होतात. म्हणजे 2,700 रुपयाला SGST आणि 2,700 रुपयाला CGST. काय केलं? 18% दिला होता, पहिला 18% काढला, मग त्याच्या हाफ केलं. असं पण करू शकता, पण असं करण्यापेक्षा एक सोपी पद्धत सांगतो ना. पहिला 18% काढा, मग हाफ करा. त्यापेक्षा सर एक काम करा ना, सोपी आयडिया आहे, नीट लक्ष द्या. प्रॉब्लेममध्ये बघा किती पर्सेंट होता GST. सॉरी एक मिनट. किती टक्के होता हो बाबा GST? 18% होता. मग 18% काढून हाफ करण्यापेक्षा डायरेक्ट हाफच काढू ना. बरोबर आहे ना. मग 18% जर GST असेल तर 18च्या हाफ किती होतात? 9% होतात. मग डायरेक्ट 18% काढण्यापेक्षा 9% काढायचा. बरोबर मी काय बोलतो कळलं का? अमाऊंट काढून हाफ करण्यापेक्षा डायरेक्ट टक्केच हाफ करा ना. 18% ना सर, मग टक्केच हाफ करून टाकतो. 18च्या निम्मे 9%. मग जर 30,000वर जर 9% 9% काढले, 0 कॅन्सल. काय शिल्लक राहिलं? 300 इंटू 9. दोघांचा मल्टिप्लाय केला 0 आहे तसे 9 इंटू 3. 9 त्रिक 27. आलं ना बरोबर? SGST 2700, CGST 2700. मग तेवढे पैसे आपले काय जाणार? परचेस केला आहे ना कॉम्प्युटर, खरेदी केला म्हणल्यावर जास्त जाणार. म्हणजे कम्प्युटरला तर डेबिट देणारच आहे. मग त्याच्या जोडीला जी वस्तू असते ना, मग ती विका नाही तर खरेदी करा. त्याच्या जोडीला मग त्याच्याच खाली CGST पण येईल. CGST अकाउंट डेबिट आणि SGST पण येईल. SGST अकाउंट डेबिट. म्हणजे टोटल 3 जण डेबिट झाले. आपल्याला 3 गोष्टींचं पेमेंट करायचं आहे. कम्प्युटरचे 30,000 पण द्यायचे. CGST अकाउंट डेबिट 2,700 रुपये CGST पण द्यायचं आहे. SGST अकाउंट डेबिट 2,700 रुपये SGST पण द्यायचा. तिघांना डेबिट देताल. का बरं? कारण हे तिन्ही आपले खर्च आहेत. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आणि 2 क्रेडिट एकालाच जाईल. टोटल जर केली, टोटल करा बरं. कॉम्प्युटर 30,000चा, 2,700 रुपयाचा CGST, 2,700 रुपयाचा SGST. टोटल जर केली तर 35,400 होती. हे एवढं अख्खं पेमेंट कसं केलं? पेड बाय चेक, देना बँक. बरोबर ना. मग क्रेडिट एकालाच जाईल, देना बँकेला. नीट कळलं? एंट्री बघा. आता एंट्री बघितल्यावर तुम्हाला येईल लक्षात. चला पेन उचला, डेट टाका. सगळ्यात पहिल्यांदा डेट टाकताल 7 तारीख. एंट्री कशी लिहिताल बघा. कम्प्युटर अकाउंट डेबिट, कम्प्युटर अकाउंट डेबिट 30,000. कम्प्युटर कितीचा होता बाबा? 30,000चा होता. त्याला डेबिट द्या. का डेबिट द्या? कारण सर कम्प्युटर परचेस केला म्हणल्यावर आपल्याकडं आला, डेबिट वॉट कम्स इन. त्याच्याच जोडीला त्याच्याच खाली लिहिताल SGST अकाउंट डेबिट. त्याच्याच खाली लिहिताल CGST अकाउंट डेबिट. कम्प्युटर तर 30,000चा आहे, पण त्याच्याबरोबर तुम्हाला 2 टॅक्स पेड करायचे आहेत. GSTचे 2 प्रकार, CGST आणि SGST. 18% होता, पण काढताना हाफ करून 9%च काढायचा. मग मगाशीच मी दाखवलं 30,000वर 9% किती आलं तर 2,700.
मग SGSTच्या समोर टाकताल 2700 आणि CGST अकाउंट डेबिट 2700. 2 डेबिट वाढले. तुम्हाला कम्प्युटरचे तर पैसे द्यायचेच आहेत, पण हे 2 पैसे पण द्यायचे तुम्हाला, CGST आणि SGST. असे टोटल किती झाली? टोटल 35,400 टू देना बँक अकाउंट. असं पूर्ण पेमेंट तुम्ही चेकने दिलं. चेकने दिलं आहे म्हणल्यावर पैसे कुठनं कट होणार? बँकेतनं कट होणार. म्हणून टू देना बँक अकाउंट किती अमाऊंट टाकताल? 35,400. 35,400 क्रेडिट एकालाच जाईल. ओके. नॅरेशन लिहिताल बिंग परचेस्ड कॉम्प्युटर. नॅरेशन का लिहिताल? की बाबा आम्ही कम्प्युटर परचेस केला आहे, खरेदी केला आहे. कसा परचेस केला आहे? @18% GST, 18% GST भरून आम्ही कॉम्प्युटर परचेस केला आहे. अँड अमाऊंट पेड बाय चेक. आणि जी काय अमाऊंट होती ना 35,400 पूर्ण अमाऊंट, ती पूर्णच्या पूर्ण अमाऊंट आम्ही काय केली? अमाऊंट पेड बाय चेक. सगळे पैसे देऊन टाकले ब्रिजेशला आणि सगळेच्या सगळे पैसे आम्ही चेकने देऊन टाकले. कळलं नक्की? कळते ना तुम्हाला आजचा प्रॉब्लेम का मोठा आहे? कारण आजच्या प्रॉब्लेममध्ये असे ट्रान्झॅक्शन आलेले आहेत. त्यामुळंच घेताना साहजिक आहे, जर सगळा प्रॉब्लेम घेत बसलो तर तो वेळ पुरणार नाही. म्हणून मी अर्धा प्रॉब्लेम घेतो आहे. ओके. 3 ट्रान्झॅक्शन. 7 तारीख झाली आपली. नेक्स्ट बघू. 7 तारखेनंतर पुढं 10 तारीख दिलेली आहे. पण 10 तारखेचा जो ट्रान्झॅक्शन आहे पुढचा, तो तुमच्या आवडीचा आहे, सोपा आहे, तो तुम्हाला जमल. पण त्यात पण मी एक नवीन गोष्ट सांगतो आज, नीट लक्ष द्या. 10 तारीख काय दिलं बघा. 10 तारखेला सोल्ड गुड्स फॉर 90,000 ऑन कॅश. सोल्ड गुड्स म्हणजे काय हो? माल विकला आहे फॉर ₹90,000. 90,000चा माल विकला आहे ऑन कॅश. ऑन कॅश म्हणजे काय? कॅश देऊन माल विकला, कॅश घेऊन माल विकला. म्हणजे कुणाला तरी आपण 90,000चा माल विकला आणि त्याच्याकडनं आपण कॅश घेतली. बरोबर आहे ना? चला मग ह्याच्यात 2 अकाउंट आत्तापर्यंत मी तुम्हाला काय सांगायचो? की अरे 2 अकाउंट तयार होतील. एक म्हणजे कॅश आणि काय विकलं आहे तर गुड्स अकाउंट. म्हणजे 2 अकाउंट नेहमीप्रमाणे सर ते माहिती आहे आम्हाला. 2 अकाउंट तयार होतील, एक गुड्स अकाउंट आणि एक कॅश अकाउंट. बरोबर आहे ना? पण नीट लक्ष द्या. जेव्हा तुम्ही गुड्सचा अर्थ काय मी अगोदर पण सांगितलं. आपण ज्या वस्तूंचा बिझनेस करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपली मोबाईल शॉपी असेल तर आपल्या दुकानात जेवढे मोबाईल असतील विकण्यासाठी त्याला गुड्स म्हणतात, माल म्हणतात. बरोबर आहे ना? पण जेव्हा गुड्स आपण परचेस करतो किंवा गुड्स आपण विकतो, तेव्हा गुड्स अकाउंट इतके दिवस मी तुम्हाला लिहायला लावायचो. पण नीट लक्ष द्या, जर गुड्स सोल्ड असेल तर गुड्स अकाउंट न लिहिता सेल्स अकाउंट हा शब्द वापरायचा. का बरं? तुम्ही माल विकलाय ना, मग माल विकलाय म्हणल्यावरती तुमची काय झाली? दुकानातली विक्री झाली. तो तुमचा सेल आहे की माझा एवढा माल मी विकला. मग माल विकला म्हणल्यावर त्याला सेल्स म्हणायचं. आणि जेव्हा तुम्ही गुड्स परचेस करता तेव्हा पण मी इतके दिवस तुम्हाला गुड्स शब्द लिहायला लावायचो. पण आता कुठला शब्द वापरायचा? परचेसेस. ती तुमची खरेदी झाली. सर माझी एवढी खरेदी आहे, माझी एवढी विक्री आहे. लक्षात ठेवा. म्हणजे मी 2 शब्द मी परत एकदा सांगतो की आत्तापर्यंत मी तुम्हाला गुड्स हा शब्द वापरायला लावायचो. पण ह्याच्या पुढं नीट लक्ष द्या की ह्याच्या पुढं परचेस गुड्स असेल तर कुठला अकाउंट? परचेसेस अकाउंट. आणि सोल्ड गुड्स असेल तर कुठला अकाउंट? सेल्स अकाउंट. लक्षात राहील? त्यामुळं आत्ता सोल्ड गुड्स शब्द आला आहे म्हणून गुड्स आता ह्यापुढं गुड्स हा शब्द वापरतच नाही. तुम्ही फक्त एवढंच बघा. अरे सोल्ड गुड्स का? माल विकला आहे का? मग माल विकला आहे म्हणल्यावर ती आपली विक्री आहे, सेल्स अकाउंट. ओके. 2 अकाउंट कुठले कुठले? सेल्स अकाउंट आणि कॅश अकाउंट. त्यातलं कॅश रिअल आहे आणि सेल्स म्हणजे विक्री आहे. बरोबर ना? सेल्स काय? नॉमिनल जाईल. आपण कुणावर सोपं? कॅशवर, रिअलवर कॉन्सन्ट्रेट करू. मग आता मला सांगा, सोल्ड गुड्स माल विकला. मग माल विकला जर तुम्ही कॅशवर माल विकला म्हणल्यावर माल तुमच्याकडनं गेला, मान्य आहे मला. पण त्याच्या बदल्यात तुमच्याकडं काय आली? कॅश आली ना. मग कॅश आली म्हणल्यावर कॅशला काय देताल? डेबिट देताल. मग एंट्री काय होईल? कॅशला डेबिट आहे म्हणल्यावर साहजिक आहे सेल्सला क्रेडिट जाईल. आणि ह्यापुढं लक्षात ठेवा, सेल्सला क्रेडिटच असणार आहे.
का बरं? कारण सेल्सचा अर्थ काय? माल विकला. मग विकला म्हणल्यावर गेला का आला? गेला ना. क्रेडिट वॉट गोज आउट. त्यामुळं एक लक्षात ठेवा, सेल्स हा शब्द जेव्हा जेव्हा असेल तेव्हा तेव्हा नियम बाजूला ठेवायचे, डोकं लावायचं नाही. सेल्स शब्द आलाय सर, सेल्सला क्रेडिटच असतं डायरेक्ट. ओके, चला मग एंट्री काय होईल? डेबिट कुणाला होतं? कॅशला. एंट्री होईल कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. म्हणजे थोडक्यात आत्ता जर गुड शब्द असता, तुम्ही किंवा मी न सांगता तुम्हाला जर मी एंट्री करायला लावली असती तर तुम्ही एंट्री काय केली असती? कॅश अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट दिलं असतं. पण ह्या पुढं नीट लक्ष द्या, गुड्स शब्द वापरायचा नाही. काय एंट्री झाली? कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ठीक आहे, चला मग डेट टाका. डेट टाकताल 10 तारीख. पेन उचललाय, डेट टाकली 10 तारीख. ल्या मग एंट्री लिहिताल कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ओके, अमाऊंट टाकताल दोन्हीकडं 90,000 90,000 90,000 90,000 आणि नॅरेशन लिहिताल बिंग सोल्ड गुड्स, माल विकला ऑन कॅश, कॅशवर विकला. बिंग सोल्ड गुड्स ऑन कॅश. नक्की कळलं? 10 तारीख, चौथा ट्रान्झॅक्शन पण आपला कंप्लीट झाला. ओके, व्यवस्थित सोपं होतं. फक्त ह्याच्यात पण आज एक नवीन शिकलो. की काय नवीन शिकलो? की बाबा सर गुड्स शब्द असेल तर गुड्स, सोल्ड गुड्स असेल तर सेल्स अकाउंट आणि परचेस गुड्स असेल तर परचेसेस अकाउंट. गुड्स शब्द यापुढं वापरायचा नाही. ओके, चला 10 तारीख झाली. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघू आता. 12 तारीख. 12 तारीखमध्ये तेच आहे परत एकदा. आत्ताच मी सांगितलं त्यासारखंच आहे. बघ काय दिलं, परत ते शब्द आले, गुड्स सोल्ड. आत्ताच मी सांगितलं ना, सोल्ड गुड्स किंवा गुड्स सोल्ड हे शब्द आले तर गुड्स नाही, कुठला अकाउंट? सेल्स अकाउंट. ठीक आहे, मग गुड्स सोल्ड काय वाक्य दिले बघा 12 तारीख. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. ऑन क्रेडिट म्हणजे काय हो? मगाशी माल कॅशवर विकला होता, पण आता 12 तारखेला गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. क्रेडिट म्हणजे उधारीवर विकला आहे. कुणाला? टू गणेश. गणेश नावाचा एक आपला कस्टमर आहे, त्याला आपण उधारीवर माल विकला आहे. कितीचा? 10,000 रुपीज. 10,000 10,000चा माल गणेशला आपण उधारीवर विकला. पण पुढे नीट बघा, अजून पुढं काय दिलं? ॲट 5% ट्रेड डिस्काउंट. मागच्या बॅचला किंवा मागच्या लेक्चरमध्ये झाले आपले, डिस्काउंट आलाय, ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट कुठं दाखवायचा नसतो, पण तो काढून मायनस तर करावा लागेल ना, कारण डिस्काउंट म्हणल्यावर कुठलाही डिस्काउंट शब्द आला तर तेवढे पैसे कमी होतात का जास्त होतात? डिस्काउंट म्हणल्यावर कमीच होणार. त्यामुळे डिस्काउंट शब्द आला की तो काढायचा आणि लेस करायचा. मग एक काम करू, पहिला आपण डिस्काउंट काढून लेस करू. बरोबर, इथंच दाखवतो मी तुम्हाला. किती अमाऊंट आहे? 10,000, 10,000 आहे, बरोबर आहे. इनटू किती पर्सेंट आहे? 5% आहे. 5%, 5% म्हणजे किती हो? 5/100. बरोबर. 0 0 कॅन्सल होतील. काय काय शिल्लक राहिलं? 100 × 5, 100 × 5. दोघांचा जर मल्टिप्लाय केला, किती आला मल्टिप्लाय? 100 × 5, 500 आला. बरोबर आहे. एवढं तर कळलं तुम्हाला. हा 500 रुपये काय आला? डिस्काउंट आला. कसं काढलं? 10,000वर 5%, 10,000वर 5% काढले 500. मग तो आलेला डिस्काउंट काय करायचा? मायनस करायचा. म्हणजे ॲक्च्युअल अमाऊंट किती होती? 10,000, पण डिस्काउंट किती आला? 500. मग 10,000तनं जर 500 मायनस केले, अमाऊंट किती येईल? 9,500 येईल. म्हणजे दिसताना प्रॉब्लेममध्ये 10,000 दिसतात आहे, पण ज्यावेळेस आपण एंट्री करू, एंट्री कितीची करणार? 9,500ची करणार. कळलं? नक्की कळलं का? डिस्काउंट काढायचा आणि तो त्यातनं लेस करायचा. चला आता एंट्री काय होईल? मी मगाशीच बोललो, गुड्स सोल्ड शब्द आलाय म्हणल्यावर सेल्स अकाउंट, आणि कुणाला माल विकला? गणेशला, म्हणल्यावर गणेश अकाउंट. ओके, मग 2 अकाउंट तयार होतील. कुठले कुठले? एक सेल्स अकाउंट आणि एक गणेश अकाउंट. ओके, गणेश पर्सनल आहे, सेल्स नॉमिनल आहे. आणि आता डोकं नाही लावायचं. मगाशीच मी बोललो आहे, कधी कधी डोकं न लावायचा किंवा नियम वापरायचे नाही. मगाशीच मी काय बोललो? सेल्स शब्द आला की सेल्सला कंपल्सरी क्रेडिटच असतं. मग जर सेल्सला क्रेडिट आहे म्हणल्यावर साहजिक आहे ह्याला डेबिट येईल. मग एंट्री काय होईल?
गणेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. चला मग एंट्री लिहून टाका. किती डेट होती? 12 तारीख होती. मग या पेन उचला आणि वहीमध्ये टाका 12 तारीख. एंट्री काय होईल? गणेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. फक्त अमाऊंट टाकताना एखादा पटकन, हा सर अमाऊंट किती होती? 10,000 लिहिताल पटकन 10,000. तर 10,000 10,000 नाही, 9,500 9,500 9,500 9,500 दोन्हीकडे लिहिताल. कारण 9,500 कसे आले तर 5% डिस्काउंट होता, तो 5% डिस्काउंट 10,000तनं काय केला? मायनस केला. ओके. नॅरेशन लिहिताल बिंग. काय नॅरेशन लिहिताल? बिंग सोल्ड गुड्स, माल विकला. कुणाला? टू गणेश, गणेशला विकला ॲट 5% TD. @5% TD. TD म्हणजे काय? ट्रेड डिस्काउंट. मग ट्रेड डिस्काउंट पूर्ण कुठं लिहिता? शॉर्ट फॉर्म अलाउड आहे ना. मग ट्रेड डिस्काउंटचा शॉर्ट फॉर्म TD लिहिलं तरी चालतं, म्हणून @5% TD शॉर्ट फॉर्म वापरला आहे. ठीक आहे. ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं. पर्टिक्युलर्समध्ये अंडरलाईन मारताल. आता नीट बघा, 10 तारीख आणि 12 तारीख दोन्ही इंटरेस्ट सेमच आहेत की. ह्याच्यात पण 2 सेल्स आहे, ह्याच्यात पण 2 सेल्सच होतं. कारण दोन्ही ह्याच्यात माल विकलाच होता. पण फरक आहे, 10 तारखेला कॅशला डेबिट होतं. कारण का बरं? कारण 10 तारखेला माल कॅशवर विकला होता. आणि 12 तारखेच्या ट्रान्झॅक्शनमध्ये गणेशला डेबिट होतं. कारण 12 तारखेला गणेशला जो माल विकला तो क्रेडिटवर, उधारीवर विकला होता. ओके. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. चला 10 झालं, 12 झालं. पुढचा ट्रान्झॅक्शन बघू आपण. 15 तारीख. आत्ताच आपण गणेशला माल विकला होता ना, मग त्याच्याशीच रिलेटेड आहे 15 तारखेचं. काय दिले बघा, एक मिनटं. काय दिले? गणेश रिटर्न गुड्स ऑफ ₹950. गणेश रिटर्न गुड्स. अरे हे पहिल्यांदा झाले. आता ते गणेश रिटर्न गुड्सचा अर्थ नंतर सांगतो. आत्ताच 15 तारखेच्या वर 12 तारखेला जी ट्रान्झॅक्शन झाली आत्ताच, ते वाक्य काय होतं? गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू गणेश. 12 तारखेला, 3 दिवसापूर्वी 12 तारखेला आपण गणेशला गुड्स सोल्ड, माल विकला होता. बरोबर आहे. आता साहजिक आहे, माल विकला म्हणल्यावर आपण त्या गणेशला जो माल विकला तो कशातनं तरी ट्रक किंवा टेम्पोमधनं पाठवला असेल. मग साहजिक आहे, ट्रान्सपोर्टमध्ये काय होतं? खड्ड्यांमधनं ट्रक जातो वगैरे, त्यामुळे काय होतं? वस्तू डॅमेज होतात, खराब होतात. मग आपण तर माल पाठवला त्याला 9,500चा, बरोबर ना. पण त्यातला 15 तारखेला जेव्हा त्यांनी गणेशनी माल ओपन केला, बॉक्स सगळे उघडले, तर त्यातला 950 ₹950 माल काय सापडला? त्याला खराब सापडला. मग साहजिक आहे, खराब सापडला म्हणल्यावर गणेश स्वतःकडेच ठेवून घेणार का? गणेश कशाला स्वतःचा लॉस करेल? म्हणून गणेशनी काय केलं? आता ते वाक्य बघा, 15 तारखेला 15ला काय सेंटेन्स होतं? गणेश रिटर्न गुड्स. गणेशनी त्यातला ₹950 माल आपल्याला काय केला? रिटर्न गुड्स आपल्याला रिटर्न केला. मग आता मला सांगा, कुठला अकाउंट तयार होईल याच्यामध्ये? तर सगळ्यात महत्त्वाचं 2 अकाउंट तयार होतील. कुठले कुठले? तर एक म्हणजे गणेश अकाउंट, की हे सगळं रिटर्न कुणी केले? गणेशनी. आणि दुसरं म्हणजे सेल्स रिटर्न अकाउंट. आता हे कुठलं आलं? तुम्ही म्हणता सेल्स रिटर्न. कळलं असेल की बऱ्याच जणांना. माल विकल्यावर आपण त्याला सेल्स म्हणतो, पण विकलेला माल जेव्हा आपल्याकडं परत येतो त्याला म्हणतात सेल्स रिटर्न. सेल्सचा अर्थ विकणे आणि रिटर्न म्हणजे विकलेला माल रिटर्न आला, सेल्स रिटर्न. आत्तापर्यंत मग तुम्ही म्हणताल हा सर, मग ठीक आहे पुढचं आपण करू. सेल्सला मी इतके वेळा मगाचपासून सांगतो, सेल्स शब्द आला की त्याला काय देतो? क्रेडिट देतो. पण सेल्स रिटर्न आला तर त्याला मात्र उलटं जाईल, डेबिट जाईल. का बरं? कारण विकलेला माल जेव्हा आपल्याकडं परत येतो म्हणल्यावर डेबिट वॉट कम्स इन, त्याला डेबिट जाईल. आणि गणेशला काय जाईल? क्रेडिट जाईल. कुणाला जर डेबिट क्रेडिट ठरवता येत नसेल तर सोपी आयडिया, तुम्ही गणेशवर कॉन्सन्ट्रेट करा. बाबा गणेश काय नाव आहे? पर्सनल आहे. ओके. मग पर्सनलचे रूल्स काय होते? डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. बरोबर आहे ना. मग आता मला सांगा, गणेशनी जर आपल्याला माल रिटर्न केला तर गणेश कोण आहे? रिसिवर आहे का गिवर आहे?
गणेश गिवर झाला, देणारा झाला. गणेश जर आपल्याला माल रिटर्न करतोय तर गणेश गिवर झाला, देणारा झाला, क्रेडिट द गिवर. असं पण डोकं लावू शकतं ना. तुम्हाला जर एखादा, मी कुठं म्हणलो बाबा सेल्स रिटर्नवर कॉन्सन्ट्रेट करा, दोघांपैकी कुणावर तरी एकावर कॉन्सन्ट्रेट करा. मग गणेश ज्यांना सोपं वाटते त्यांनी गणेशचे रूल वापरा, पर्सनलचे रूल वापरा. बाबा गणेशने माल सर रिटर्न केला आहे म्हणजे गणेश गिवर आहे, क्रेडिट द गिवर. मग ह्याला क्रेडिट म्हणल्यावर सेल्स रिटर्नला डेबिट देईल. काय एंट्री होईल मग? डेबिट कुणाला आहे? सेल्स रिटर्नला ना. मग चला एंट्री लिहून टाका. किती डेट होती? 15 तारीख. घ्या पेन उचला. काय एंट्री होईल? सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट. सेल्स, एक मिनट, हां, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू गणेश अकाउंट. गणेशला ॲपॉस्ट्रॉफी एस. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू गणेश अकाउंट. अमाऊंट टाकतात दोन्हीकडं 950, 950, 950. नॅरेशन being returned goods from गणेश. ह्याचा अर्थ काय झाला? रिटर्न गुड्स फ्रॉम गणेश म्हणजे काय? गणेशकडून 950चा माल काय आला? रिटर्न आला. मगाशी 12 तारखेला गणेशला डेबिट होतं, कारण मगाशी 12 तारखेला आपण त्याला माल विकला, त्याला भेटला डेबिट द रिसिव्हर. आणि 15 तारखेला गणेशला क्रेडिट आलं. का बरं? कारण 15 तारखेला त्याच गणेशने आपल्याला माल रिटर्न केला. मग गणेश कोण झाला? पाठवणारा झाला, क्रेडिट द गिवर. कळलं का? नक्की कळलं? लास्ट ट्रान्झॅक्शन म्हणतोय मी, कारण आज आपण एकच पेज बघणार आहोत. एकाच पेजमध्ये बघा आपली 46 मिनटं गेली. बाकीचे ट्रान्झॅक्शन उरकायला अजून किती वेळ लागेल? नाहीतर एक काम करू, मी इथंच थांबतो 15पर्यंत, कारण पुढचे ट्रान्झॅक्शन थोडेफार इझी आहेत, त्यात वेळ जाणार नाही. त्यामुळे मी एक काम करतो, मी 15पर्यंतच थांबतो आहे, 15 तारखेपर्यंत. बाकीचे जे रिमेनिंग ट्रान्झॅक्शन आहे 18 वगैरे जे काय पुढचे असतील ते मी उद्याच्या लेक्चरमध्ये घेतो आहे. ठीक आहे? मग आत्तापर्यंत जेवढा प्रॉब्लेम झाला आहे तसाच तुम्ही ठेवून द्या. टोटल वगैरे करत नका बसू, प्रॉब्लेम कंप्लीट नाही झाला टोटल करायला, बरोबर आहे ना? त्यामुळे जेवढं झालं आहे तसाच अर्धवट प्रॉब्लेम तसाच ठेवून द्या. बाकीचा जो राहिलेला प्रॉब्लेम आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ. ठीक आहे? बाय.